सूर्य असेल, चंद्र असेल, तर सातपुडा आहे, डोंगर आहे, परिसर हे एक नाम आहे, परिसर. त्याच्यानंतर होळी, त्याच्यानंतर महाराष्ट्र, महाराष्ट्र हे एक नाव आहे, आणि भारत, भारत हे एक नाव आहे. तर पहा, हे प्रसिद्ध हे वगैरे येणार नाही त्याच्यात, कारण या वाक्यामध्ये किती नामे आलेली आहेत आपल्याला ते शोधायचं आहे. आता सातपुडा असेल, महाराष्ट्र असेल, भारत असेल, हे एक विशिष्ट नाव आहे, राज्याचं नाव आहे, देशाचं नाव आहे, पर्वतरांगांचं नाव आहे. त्याच्यानंतर होळी हे एक सणाचं विशिष्ट नाव आहे, आणि डोंगर, परिसर हे आपल्या नैसर्गिक नाव आहे, निसर्गाच्या माध्यमातून मिळालेलं हे नाव आहे. तर यामध्ये आपल्याला संख्या विचारलेली आहे, पर्याय आपल्याला दिले होते 5, 7, 6, 4. म्हणून प्रश्न आपण व्यवस्थित वाचला पाहिजे. खाली दिलेल्या वाक्यामध्ये किती नामे आहेत, किती नामे नाहीत. आपल्याला प्रश्न सुद्धा व्यवस्थित नीट वाचायला खूप घाई होते, त्याच्यामुळे बरेचसे सोपे सोपे प्रश्न आपण चुकतो. विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिपच्या परीक्षेला 4ही विषयांचा विचार केला आपण, तर त्यामध्ये प्रश्न खूप गुंतागुंतीचे दिलेले असतात. आपल्याला काय करायला सांगितलं आहे, काय करायला सांगितलं नाही, याचा पहिल्यांदा आपल्याला बोध होणं खूप महत्वाचं आहे. म्हणून पहा, खाली दिलेल्या वाक्यामध्ये किती नामे आहेत, तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6. मग याच्यामध्ये पर्याय दिलेले होते आपल्याला 5, 7, 6, 4. तर 6 नामे यामध्ये आहेत. म्हणजे त्यावेळेच्या या पेपर मधला पर्याय क्रमांक 3 हा बरोबर होता. 2017चा जो बोर्डाचा प्रश्नपत्रिका होती, त्याच्यामध्ये हा प्रश्न आलेला होता का खाली दिलेल्या वाक्यामध्ये किती नामे आहेत. आता याच्यामध्ये काही विशिष्ट ठेवलेले नावं आहेत, राज्याचे असतील, भारताचे असतील, सणाचे असतील, पर्वतांचे असतील. काही निसर्गाच्या माध्यमातून आपण मगाशी जसं पाहिलं तसं डोंगर असेल, समुद्र असेल, सूर्य, चंद्र असे काही नावं असतील. तर या प्रकारचे आपल्याला, आणि अजून एक सांगतो मी तुम्हाला, का प्रत्येक प्रश्नामध्ये काय करायला सांगितलंय त्याच्या खाली एक अंडरलाईन केली पाहिजे. आपण फोकस केला पाहिजे त्या प्रश्नामध्ये, का या वाक्यामध्ये किती नामे आहेत. काय विचारलंय तुम्हाला, किती नामे, म्हणजे नाम किती आलेले आहे याच्यामध्ये ते विचारलंय. त्याच्यानंतर दिलेलं वाक्य आहे तुम्हाला असं व्याकरणाच्या दृष्टीनं, त्या वाक्यामध्ये आपण जे उत्तर शोधायचं आहे त्याच्या खाली अंडरलाईन करून घ्यायची आहे. आपण अंडरलाईन जर नाही केली तर मोजताना कदाचित आपल्या लक्षात राहणार नाही ते पुन्हा. म्हणून आपण आता या वाक्यामध्ये जेव्हा नाम शोधतो तेव्हा सातपुडा हे एक नाम, डोंगर हे एक नाम, अशी पेन्सिलने आपण अंडरलाईन केली पाहिजे. आपल्याकडे 1 मिनिट आणि 20 सेकंद एक प्रश्न सोडवायला आहे, त्याच्यामुळे अजिबात घाई न करता आपण व्यवस्थित बारकाईनं प्रश्न वाचायचा आहे. प्रश्नात काय करायला सांगितलंय त्यातला उपप्रश्न हा दिलेला आहे, आणि त्यामध्ये आपण अंडरलाईन करून घ्यायची, आणि सातपुडा असेल, डोंगर, परिसर काय असेल ते जेवढे नाम आलेले असतील त्याच्या खाली अंडरलाईन केल्यानंतर आपल्याला आपलं अचूक उत्तर मिळतं. मग अचूक उत्तर मिळताना आपल्याला आपला पर्याय मिळाला आहे 6. तर पहा, यामध्ये 6 नाम आपल्याला वेगवेगळे आलेले आहेत. अजून वेगवेगळे काही प्रश्न आहेत ते पण आपण पाहू, कारण बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न जेव्हा येतात तेव्हा ते आपल्याला खऱ्या अर्थानं विचार करायला लावणारे प्रश्न असतात. तर पहा, अजून 2018ला एक प्रश्न आला होता. 2018च्या बोर्डाच्या परीक्षेला एक प्रश्न होता, पुढीलपैकी निश्चितपणे, पुढीलपैकी पुढीलपैकी निश्चितपणे पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी नाम असलेला पर्याय ओळखा. एकवचनी नाम असलेला पर्याय ओळखा. पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काही पर्याय आपल्याला दिलेले होते.
गुलाब. 2 नंबरचा पर्याय होता नशीब. 3 नंबरचा पर्याय आपल्याला होता जबाब. आणि 4 नंबरचा पर्याय आपल्याला होता हिशेब. हिशेब. पहा, आपल्याला प्रश्न नीट वाचता आला पाहिजे. पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी नाम असलेला पर्याय कोणता? आता पहा, याच्यामध्ये आपल्याला पहिलं वचन, एक वचन, अनेक वचन याचा अभ्यास होणं खूप महत्वाचं आहे. तर एकवचनी पर्याय असणारा शब्द कोणता आहे? एकवचनी पर्याय कोणता आहे? तर पहा, नशीब हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. कारण बाकी सगळे अनेक वचनी आहेत, परंतु नशीब हा एकवचनी पर्याय आहे आपला, एकवचनी. म्हणून याचं योग्य उत्तर होतं आपलं नशीब. 2018च्या परीक्षेला हा प्रश्न आपल्याला आलेला होता आणि त्या माध्यमातून आपण हा प्रश्न अभ्यासलेला आहे. तर दुसरा एक अजून 2018च्या परीक्षेला एक पर्याय आलेला होता. याच्यावरती एकवचनी, अनेकवचनी अशा प्रकारचे देखील प्रश्न येतात. लिंग, पुल्लिंग, स्त्रीलिंग याच्यावरती देखील नामाच्या माध्यमातून प्रश्न येतात. तर पहा, एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न आलेला होता. दुसरा अजून असा होता 2018ला चालेला का पुढीलपैकी निश्चितपणे फक्त पुल्लिंग नाम असणारा प्रश्न कोणता? तर पहा, त्यामध्ये एक पर्याय मी या ठिकाणी फक्त देतो. पुल्लिंग नाम आपल्याला ओळखायचं होतं. त्याच्यामध्ये होतं वेळ. 2 नंबरचा पर्याय होता ढेकर. 3 नंबरचा पर्याय होता बाग. आणि 4 नंबरचा पर्याय होता आपल्याला दिलेला हिरा. हिरा. तर पहा, याच्यामध्ये पुल्लिंग नाम ओळखायचं होतं आपल्याला, पुल्लिंग. याच्यामध्ये पुल्लिंग शब्दाचा जो नाम आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं होतं. पुल्लिंग नामी शब्द कोणता आहे? आता आपण त्यावेळेला काय करायचं माहितीये का? आपण त्यावेळेला असे प्रश्न सोडवताना तो वेळ, ती वेळ, ते वेळ हा प्रत्यय लावून पाहायचा. तो, ती, ते हे लावून पाहायचं आपण. मग आपल्याला आपलं योग्य उत्तर करायला सोपं होतं. ती वेळ म्हणजे हा पुल्लिंग नाही. त्याच्यानंतर पुल्लिंग म्हटल्यानंतर तो येणार आहे. मग तो ढेकर, ते ढेकर, ती ढेकर, ते ढेकर म्हणजे ढेकर हा शब्द देखील पुल्लिंग नाही. बाग, तो बाग, ते बाग, ती बाग तर आपल्याला या ठिकाणी हा स्त्रीलिंगी शब्द आहे. त्याच्यानंतर ती हिरा. आता हिरा हा एक थोडा संदिग्ध पर्याय वाटत होता. पहा, 2018च्या परीक्षेलाच आलेला आहे. हिरा हे एखाद्या महिलेचं नाव सुद्धा असू शकतं. हिरा हे एखाद्या महिलेचं नाव सुद्धा असू शकतं. परंतु 2018च्या परीक्षेला हा प्रश्न आला होता, त्यावेळेलाच खरं तर हा संदिग्ध प्रश्न वाटत होता. परंतु तो हिरा, ती हिरा, ते हिरा तर तो हिरा या पद्धतीचा पर्याय त्या ठिकाणी बोर्डाने बरोबर दिलेला होता. म्हणून तो हिरा म्हणजे आपण काय करायचं, या प्रकारचे प्रश्न सोडवताना प्रत्यक्ष प्रत्यय लावून पाहिजे आपण. तो वेळ, ती वेळ, ते वेळ म्हणजे असे जेव्हा प्रत्यक्ष प्रत्यय लावू आपण, तेव्हा आपल्याला आपल्या उत्तरापर्यंत पोहोचता येईल. म्हणून तो हिरा या ठिकाणी तो हिरा हा पुल्लिंग वचनी शब्द आहे. आणि आपल्याला परीक्षेला विचारलं होतं पुढीलपैकी निश्चितपणे फक्त पुल्लिंग नाम असलेला पर्याय ओळखा. तर या 4 पर्यायामधून फक्त हिरा पर्याय क्रमांक 4 तो हिरा हा पुल्लिंग शब्द आपल्याला मिळालेला आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न या बोर्डाच्या परीक्षेला ह्या नामाच्या माध्यमातून विचारलेले आहेत. तर पहा, आपण अजून हे झालं नामाबद्दल. थोडं सर्वनामाबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. पहा, आता सर्वनाम आपल्या सर्वांना माहिती आहे.
आपण सगळेजण शिकलेलो आहात. काय सर्वनाम म्हणजे काय? एखाद्या नामाचा वारंवार उच्चार न करता त्याच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हणतात. एखाद्या नामाचा, आपण जे नाम पाहिले की नाही वेगवेगळ्या प्रकारचे, त्या नावाचा परत परत वारंवार उच्चार न करता जो त्याच्या ऐवजी शब्द आपण वापरतो त्याला सर्वनाम असं म्हणतात. म्हणजे समजा उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर एखाद्या मुलाचं नाव आपण घेऊ. पहा, निरंजन नेहमी शाळेत जातो. आता परत परत त्याचा उल्लेख या ठिकाणी होतोय. नेहमी शाळेत जातो. त्यानंतर निरंजनला क्रिकेट हा खेळ आवडतो. क्रिकेट हा खेळ आवडतो. निरंजन हुशार मुलगा आहे. निरंजन हुशार मुलगा आहे. पहा, आपण पाहिले सर्वनाम या घटकाचा विचार करताना सर्वनाम म्हणजे काय हे आपल्याला पहिल्यांदा माहिती पाहिजे, आणि ते सर्वांना माहिती आहे. काय? एखाद्या विशिष्ट नाव वारंवार वापरण्याऐवजी, परत परत वापरण्याऐवजी, त्याऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम असं म्हणतात. आता याच्यामध्ये निरंजन नेहमी शाळेत जातो हे एक झालं, विशिष्ट नाव आहे, हे नाम आहे या वाक्यातलं. निरंजनला क्रिकेट हा खेळ आवडतो, इथं पण नाव आलेलं आहे. त्याच्यानंतर निरंजन हुशार मुलगा आहे, इथं देखील नाम आलेलं आहे. म्हणजे एकाच नावाचा वारंवार उल्लेख झालेला आहे. मग आपल्याला हे शिकायचंय का सर्वनामामध्ये एकाच नावाचा वारंवार उल्लेख न होता त्याऐवजी जो विशिष्ट काही आपण प्रत्यय लावतो, शब्द वापरतो, त्याला सर्वनाम असं म्हणतात. तर सर्वनामाच्या माध्यमातून जर विचार केला तर त्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल, निरंजन नेहमी शाळेत जातो, त्याला क्रिकेट हा खेळ आवडतो, तो हुशार मुलगा आहे. म्हणजे आपल्याला परत परत त्याचं नाव घेण्याची गरज नाही, कारण नामाच्या ऐवजी तो त्याचं काम करतोय. सर्वनाम हे नामाचं कार्य करत असतं, नामाच्या ऐवजी सर्वनाम कार्य करत असतं. म्हणून नेहमी पहा, निरंजन नेहमी शाळेत जातो, त्याला क्रिकेट हा खेळ आवडतो, तो हुशार मुलगा आहे. म्हणजे इथं त्याला जर वापरला आपण, त्याला, आणि इथं तो, म्हणजे सर्वनामामध्ये त्याला, तो या प्रकारचे जे शब्द आहेत की नाही, तर त्यामध्ये आपल्याला म्हणजे नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, ह्या, आपण, त्याला, अशा प्रकारचे जे शब्द येतात त्याला सर्वनाम या ठिकाणी म्हटलं जातं. आणि प्रश्न येतात तर आपण ते देखील प्रश्न या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहोत. सर्वनाम सगळ्यांना समजलंच असेल का? प्रत्यक्ष नामाच्या ऐवजी जे कार्य करतं, जो शब्द कार्य करतो त्याला सर्वनाम म्हणतात. एखाद्या विशिष्ट नावाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम म्हणतात. या वाक्याच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आलं असेल की एक शब्द आहे, तो नामाचं कार्य करतो आणि पुढं नामाच्या ऐवजी त्याला, तो यांनी कार्य केलेलं आहे, तर या अशा प्रकारच्या शब्दांना आपण सर्वनाम म्हणतो. तर या माध्यमातून देखील काही प्रश्न आलेले आहेत, ते प्रश्न आपण या ठिकाणी एक दोन प्रश्न अभ्यासणार आहोत. पहा, सर्वनामाच्या माध्यमातून 2018लाच प्रश्न आलेला होता बघा, 2018ला. आता आपल्याला दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये
2017 पासून आपल्या वेगवेगळ्या घटकांवरचे प्रश्न सोडवायला पाहिजेत. आपण जेवढे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करू तेवढे आपल्याला यश जास्त मिळेल. तर पहा 2018ला सर्वनामावर प्रश्न होता. काय? खाली दिलेल्या वाक्यामध्ये एकूण किती सर्वनाम आहेत? आपण डायरेक्ट वाक्य घेऊ या ठिकाणी. पहा, दारामागे कोण लपलंय? दारामागे दारामागे कोण लपलंय? त्यांना मी पाहिलंय बरं का. त्यांना मी पाहिलंय बरं का. बघा, दारामागे कोण लपलंय? त्यांना मी पाहिलंय बरं का. हा 2018च्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे. आणि यामध्ये काय करायचं होतं? खाली दिलेल्या वाक्यांमध्ये एकूण किती सर्वनामं आहेत तर ते आपल्याला शोधायचं होतं. तर यामध्ये पहा, पर्याय तुम्हाला दिलेले होते त्या ठिकाणी 3, 4, 2, 5 म्हणजे संख्या विचारलेली आहे त्यांनी सर्वनामांची. या वाक्यामध्ये 3 सर्वनामं आहेत की 2 सर्वनामं आहेत आणि तो पर्याय आपल्याला गोल करायचा होता. परंतु त्याच्या आधी मी जसं सांगितलं तसं प्रश्न नीट वाचायचा, किती सर्वनामं आहेत. त्याच्यानंतर त्यांचा उपप्रश्न आहे, दारामागे कोण लपलंय? त्यांना मी पाहिलंय बरं का. या वाक्यामध्ये जे सर्वनाम आहेत त्याच्या खाली आपण अंडरलाईन केलेली पाहिजे. पहिलं कोण लपलंय? कोण म्हणजे कोणीतरी नाम आहे इथे. नाम लपलेलं आहे. नाम म्हणजे हे एक सर्वनाम आहे. त्याच्यानंतर त्यांना मी पाहिलंय बरं का. त्यांना म्हणजे कोणाला तरी, कोणत्या तरी नामाला मी पाहिलंय. त्याच्यानंतर मी मी म्हणजे एक विशिष्ट नाव आहे. माझं काहीतरी नाव आहे. म्हणजे त्या ठिकाणी मी आहे. मी हे एक सर्वनाम आहे. तर पहा, दारामागे कोण लपलंय? दारामागे कोण लपलंय म्हणजे कोण हे एक सर्वनाम झालं. त्यांना मी पाहिलंय बरं का. त्यांना म्हणजे कोणीतरी नाम आहे. एक विशिष्ट नाव लपलेलं आहे आणि त्यांना त्या ठिकाणी नामाऐवजी त्यांना हा शब्द वापरलेला आहे. त्याच्यानंतर मी पाहिलंय बरं का. आता मी सुद्धा एक विशिष्ट नाव आहे म्हणजे हे एक सर्वनाम झालं. तर याच्यामध्ये आहे 3 सर्वनाम आहेत. 3 पर्याय होते आपले. 2, 3, 5, 4 अशा प्रकारचे पर्याय होते. म्हणून वाक्य वाचताना आपण काळजीपूर्वक वाक्य वाचलं पाहिजे आणि त्यामध्ये आपण योग्य असं विशिष्ट सर्वनाम ओळखताना, नाम ओळखताना, क्रियापद ओळखताना आपण आपला जो फोकस आहे त्याच्या खाली अंडरलाईन केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला आपलं अचूक आणि योग्य उत्तर मिळतं. त्याच्यानंतर याच्यावरती अजून एक वाक्य आपल्याला घेता येईल. पहा, परीक्षेला मी जसं सांगितलं तुम्हाला तसं नामापेक्षा सर्वनामांची संख्या कितीने कमी किंवा जास्त आहे? आपल्याला गोंधळून टाकणारे प्रश्न आहेत यामध्ये. पहा, पुढील वाक्यातील सर्वनामांची संख्या ही नामापेक्षा कितीने जास्त आहे? अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर मी डायरेक्ट प्रश्न लिहितो त्या ठिकाणी. पहा, तो तिला म्हणाला, तो तो तिला म्हणाला, मी आणि शंभू सहलीला. तो तिला म्हणाला, मी आणि शंभू सहलीला कोल्हापूरला जाणार आहे. सहलीला कोल्हापूरला जाणार आहे. पहा, याच्यामध्ये प्रश्न असा आहे का नामापेक्षा सर्वनामांची संख्या कितीने जास्त किंवा कमी आहे?
मग आपल्याला त्या ठिकाणी पर्याय दिलेले होते, 1 ने जास्त, 2 ने जास्त, समान आहे, 2 ने कमी आहे, असे पर्याय त्या ठिकाणी दिलेले होते. मग आता सर्वनामांची संख्या नामापेक्षा कितीने जास्त किंवा कमी आहे? तर पहा, याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा नाम पण शोधावं लागणार आहेत आणि सर्वनाम पण शोधावं लागणार आहेत. तर पहा, नाम यामध्ये तो तिला म्हणाला मी आणि शंभू. आता शंभू हे एक नाम आहे. शंभू हे एक विशिष्ट ठेवलेलं नाव आहे. त्याच्यानंतर सहल, सहल पण एक नाम आहे. कोल्हापूर हे एक विशिष्ट ठेवलेलं नाव आहे. एका जिल्ह्याचं नाव आहे कोल्हापूर. शंभू हे एका व्यक्तीचं नाव आहे आणि सहल हे देखील एक नाम आहे. आता हे नाम आहे आणि आपल्याला सर्वनाम. आपल्याला नाम आणि सर्वनाम किती संख्या आहे ही पहिली काढावं लागेल. तर नाम आपल्याला शोधता आलेलं आहे. नामाची संख्या आहे 3. त्याच्यानंतर सर्वनामांची संख्या किती आहे? तो तिला म्हणाला. तो म्हणजे कोणीतरी एक विशिष्ट नाव आहे. तिला म्हणाला. तिला म्हणजे कोणत्या तरी एक विशिष्ट व्यक्तीला म्हणालेला आहे तो. म्हणजे तिला हे एक सर्वनामच आहे. तो तिला म्हणाला, मी. मी म्हणजे कोणीतरी एक विशिष्ट नाव आहे. नामाऐवजी जे कार्य करतं त्याला सर्वनाम म्हणतात. म्हणून मी हे एक सर्वनाम झालेलं आहे. आणि शंभू सहलीला जाणार आहे. आता जाणार आहे हे काही नाम आणि सर्वनाम नाही. तर त्या ठिकाणी सर्वनाम देखील किती आलेले आहेत? 3 सर्वनाम त्या ठिकाणी आलेले आहेत. आपले पर्याय आहेत. याच्यामध्ये प्रश्न तुम्हाला असा विचारलेला होता का सर्वनामापेक्षा नामांची संख्या कितीने जास्त किंवा कमी आहे? तर 1 ने जास्त आहे, 2 ने कमी आहे, समान आहे. अशा प्रकारचे पर्याय आपल्याला होते. तर आपला पर्याय याच्यातला आहे समान आहे. हा देखील पर्याय क्रमांक 3 होता आणि तो आपला बरोबर आहे. परंतु त्याच्या आधी ज्याप्रमाणे गणिताच्या वेगवेगळ्या आपण स्टेप करतो, क्रिया करतो आणि आपलं अचूक उत्तर काढतो, त्याचप्रमाणे दिलेलं जे वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा नाम काढावं लागेल आणि नंतर सर्वनाम काढावं लागेल. हे सगळं करताना मी जसं सांगितलं, प्रश्न कोणत्याही विषयाचा असो, प्रश्न वाचताना आपल्या ज्या गोष्टीवरती फोकस करायचा आहे, त्याच्या खाली अंडरलाईन आपण केली पाहिजे. अंडरलाईन केल्याने आपण आपल्या अचूक उत्तराकडे पोहोचतो आणि पुन्हा त्याचं जेव्हा मोजमाप आपण करतो, जेव्हा आता सर्वनाम मोजायचे 1, 2, 3 हे आपलं लगेच लक्षात येतं. याच्यातून काही राहत नाही. आपलं उत्तर चुकत नाही. याप्रमाणे हा प्रश्न होता. तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. कारण अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला येतात. तर पहा, यामध्ये एक दुसरा अजून एक प्रकार होता. तो म्हणजे आपण नाम पाहिलेलं आहे, सर्वनाम पाहिलेलं आहे. तर एक विशेषण. विशेषण देखील आपण थोडंसं अभ्यासणार आहोत. तुमच्या कानावरती काही शब्द जातील. विशेषण म्हणजे काय? हे एक तुम्हाला अभ्यासायला थोडं सोपं होईल. तर पहा, जसं नाम आपण पाहिलं, सर्वनाम आपण पाहिलं. नामाच्या ऐवजी जो शब्द कार्य करतो त्याला सर्वनाम म्हणतात. आणि आता विशेषण आपण पाहणार आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणणार आहे? विशेषण म्हणणार आहे. तर पहा, विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती कोणता शब्द सांगतो त्याला आपण विशेषण म्हणणार आहोत. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. त्यामध्ये मग गुणविशेष, संख्याविशेष अशा वेगवेगळ्या प्रकारचे भाग पडतात. तर पहा, गुणविशेष, गुण, गुणविशेषण. आता एखाद्या पदार्थाचा असेल, व्यक्तीचा असेल किंवा वस्तूचा असेल, त्याचे काही विशिष्ट गुण दर्शविणारा जो शब्द असतो ना, त्याला गुणविशेष म्हणतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर कडू. आता कारले, कारले हे नाम आहे आणि कारलं सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांचा आवडतं खाद्यपदार्थ आहे ते, नाही का? तर कारलं हे कारले जे आहे त्याचा एक गुण आहे कडू. कडू हे गुणविशेष आहे. धूर्त माणूस, माणसाचा तो गुण आहे, तो धूर्त आहे, हुशार आहे.
सुज्ञ माणूस, सुज्ञ हा एक गुण आहे त्यातला. तर हे गुण विशेष आहे. त्यामध्ये सुंदर, हुशार, धूर्त, कडू हे अशा प्रकारचे जे आहेत ते ह्या गुण विशेषणामध्ये येतात. त्याच्यानंतर संख्या विशेषण, त्याच्यामध्ये गणनावाचक विशेषण, क्रमवाचक विशेषण. आता गणना म्हणजे मोजणे, 2, 5, 4 याला गणनावाचक विशेषण म्हणतात, गणनावाचक विशेषण. आणि क्रमवाचक पहिला, नववा, जसं आपण कार्डिनल नंबर आणि ऑर्डिनल नंबर पाहतो ना, त्याचप्रमाणे क्रमवाचक आणि गणनावाचक हे मराठीमध्ये आहेत. तर क्रमवाचक म्हणजे पहिला, नववा, 50वा, 40वा, तिसरा, असे ज्यावेळेस गणना आपण करतो तेव्हा त्याला आपण क्रमवाचक म्हणतो. तर पहा, त्यातले काही शब्द आपण या ठिकाणी पाहणार आहोत. विशेषण म्हणजे ज्या शब्दांची विशेष माहिती सांगतात नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल. सर्वनामाबद्दल किंवा नामाबद्दल जे शब्द विशेष माहिती सांगतात त्यांना त्या ठिकाणी विशेषण असं म्हणतात. आता यामध्ये मी जसं सांगितलं, कडू, कारले. आता कारले या शब्दाचं विशेष, कारले हे नाम असेल किंवा सर्वनाम असेल, नाम आहे, कारले हे नाम आहे. ह्या नामाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे ह्या कडू शब्दाने. अशा अजून बाकीचे काही आहेत बा. 2 विद्यार्थी, 2 विद्यार्थी. आता विद्यार्थी हे नाम आहे आणि आपल्या गणनावाचक विशेषणाने 2 हे उत्तर या ठिकाणी आहे. हे 2 हे गणनावाचक विशेषण आहे. त्याच्यानंतर अजून उंच इमारत. इमारत कशी आहे? उंच इमारत. इमारत हे एक नाम आहे आणि उंच हे एक विशेषण आहे. त्यानंतर हिरवी भाजी. हिरवी भाजी. पहा, भाजी एक विशिष्ट नाव आहे. भाजी हे एक विशिष्ट नाव आहे आणि त्याला दिलेलं हे विशेषण आहे. भाजी कशी आहे? जर नामाने क्रियापदाला प्रश्न विचारला ना तर त्याचं विशेषण निघतं. पहा, नामाने किंवा सर्वनामाने जर क्रियापदाला प्रश्न विचारला, भाजी कशी आहे? हिरवी आहे. विद्यार्थी किती आहेत? 2 आहेत. इमारत कशी आहे? उंच आहे. कारले कसे आहे? कडू आहे. तर असे आपण जेव्हा नामाने किंवा सर्वनामाने क्रियापदाला प्रश्न विचारतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला आपलं विशेषण मिळतं. तर त्या प्रकारचं ते विशेषण होतं. तर याच्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न होता पहा, तो प्रश्न आपण या ठिकाणी थोडा अभ्यासू म्हणजे आपल्याला विशेषण म्हणजे काय याचा बोध होईल. पहा, नामाबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला तर म्हणतोच आपण विशेषण. पहा, तर पहा, ती सुंदर आहे. ती सुंदर आहे. वाक्य खूप छोटं आहे. हे वाक्य खूप छोटं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला नाम, सर्वनाम आणि विशेषण काय आहे हे शोधायचं आहे. तर पहा, याच्यामध्ये आपल्याला नाम आहे का? कुठं आहे? नाम म्हणजे ती. परंतु नामाऐवजी वापरला जाणारा जो शब्द आहे ना, आपण पाहिलं सर्वनाम म्हणतात. तर या ठिकाणी ती हे काय आहे? सर्वनाम आहे. ती हे काय आहे? सर्वनाम. ती कशी आहे? मी सांगितलं तुम्हाला, जर आपल्याला विशेषण शोधायचं असेल तर नामाने किंवा सर्वनामाने क्रियापदाला प्रश्न विचारायचा. ती कशी आहे? सुंदर आहे. मग सुंदर. सुंदर हे काय आहे? विशेषण आहे. तिच्याबद्दल अधिक माहिती सुंदर या शब्दाने सांगितलेली आहे म्हणून सुंदर हे काय आहे? विशेषण आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला येतात. याच्यावरती अजून एक प्रश्न आपण पाहू. जसं आपण पाहिलंय, सातपुडा उंच आहे. सातपुडा उंच आहे. आता याच्यामध्ये नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे, क्रियापद आहे. तर पहा, सातपुडा हे एक नाम आहे. नाम.
सातपुडा हे काय आहे? सातपुडा हे एक नाम आहे. आणि उंच, सातपुडा कसा आहे? जेव्हा या नामाने क्रियापदाला प्रश्न विचारला, वरती सर्वनामाने क्रियापदाला प्रश्न विचारला, आपलं विशेषण निघालं. इथं नामाने क्रियापदाला प्रश्न विचारला तर आपलं विशेषण निघल. सातपुडा कसा आहे? सातपुडा उंच आहे. मग उंच, मग उंच हे काय आहे? विशेषण आहे. विशेषण, उंच हे काय आहे? विशेषण. म्हणजे आपल्याला असे काही वाक्य येतात त्यामध्ये आपल्याला नाम असतं, सर्वनाम असतं, क्रियापद असतं, विशेषण असतं. असे 4-5 प्रकार एकाच प्रश्नामध्ये असतात आणि आपल्याला योग्य अचूक उत्तर त्याचं ओळखायचं असतं. म्हणून प्रश्नामध्ये काय विचारलंय आपल्याला त्या गोष्टी खाली आपण फोकस केला पाहिजे, अंडरलाईन केली पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला जे विचारलं आहे त्या उपप्रश्नाखाली आपण अशी अंडरलाईन केली पाहिजे. म्हणजे आपलं योग्य उत्तर आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. तर पहा, त्याच्यानंतर शेवटचे आपल्याकडे आता 5 मिनिट आहेत. त्या शेवटच्या 5 मिनिटामध्ये आपण आपला अजून एक याच्यातला एक उपघटक राहिलेला आहे त्याबद्दल सुद्धा थोडीफार चर्चा आपण करणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आज आपल्या 1 तासाच्या वेळेमध्ये नाम असेल, सर्वनाम असेल, विशेषण असेल या 3 घटकांपर्यंत पोहोचलो आहे. अधिक चांगल्या पद्धतीची उजळणी तुमची यामध्ये झालेली आहे. आता एक शेवटचा शब्दांच्या जातीतला इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिपला येणारा घटक म्हणजे क्रियापद. आता क्रियापद म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. पहा, वाक्याचा अर्थपूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला, वाक्याचा अर्थपूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला, वाक्य म्हणजे काय माहितीये ना? अर्थपूर्ण शब्दसमूहाने जो भाग असतो, जे वाक्य असतं त्याला वाक्य म्हणतात. ज्याचा अर्थपूर्ण बोध होतो त्याला वाक्य म्हणतात. आणि ज्या शब्दाने त्याचा अर्थबोध होतो त्याला क्रियापद म्हणतात. म्हणजे वाक्याचा अर्थपूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला डोक्यात ठरलेलं असतं आपलं का वाक्याचं क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येतं. परंतु प्रत्येक वेळेस वाक्याचं क्रियापद हे वाक्याच्या शेवटीच येईल असं नाही. सुरुवातीला येऊ शकतं, मध्ये पण येऊ शकतं. म्हणजे वाक्याच्या शेवटीच वाक्याचं क्रियापद येतं असं पण नाही. तर वाक्याचं क्रियापद वाक्याच्या सुरुवातीला येऊ शकतं, मध्ये येऊ शकतं, शेवटी पण येऊ शकतं. वाक्य नीट वाचायचंय तेव्हा आपल्याला आपलं ते क्रियापद ओळखता येईल. तर त्यामध्ये पहा, मी सांगितलं तुम्हाला का पहिलं वाक्य पाहिजे आपल्याला ज्याचा बोध पूर्ण होतो तो म्हणजे वाक्य. पहा, मी अभ्यास मुले मैदानावर नभा चित्र हा, आता याचा काही बोध होतोय का आपल्याला? काहीच नाही. हे वाक्य पण नाही म्हणता येणार का याला? कारण अर्थपूर्ण शब्दसमूहाला आपण वाक्य म्हणतो. किंवा याच्यात क्रियापद नाही, क्रियापदाशिवाय कोणतंही वाक्य पूर्ण होऊ शकत नाही. ज्या वाक्याला क्रियापद नाही, जसं आपण वेगवेगळे दागिने घातले की आपण शोभून दिसतो, त्याप्रमाणे भाषेमध्ये व्याकरणाला खूप महत्व आहे. हे व्याकरणाने जी सजलेली भाषा आहे ती खऱ्या अर्थाने अलंकारिक आहे. मी अभ्यास याच्यामध्ये क्रियापद नाही. आता क्रियापद नाही याच्यामध्ये, त्याच्यामुळे आपल्याला त्या वाक्याचा बोध होत नाही. तर मी अभ्यास करतो, कारण याच्या आधी आपल्याला अभ्यास करतो का नाही करत हेच कळत नव्हतं. म्हणून करतो या शब्दाने या वाक्याचा अर्थ पूर्ण केला. म्हणून अर्थपूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. पहा, मी अभ्यास करतो, करतो हे या वाक्याचं काय झालं? क्रियापद झालं. मुले मैदानावर काय करतात? खेळतात का खेळत नाहीत? तर मुले मैदानावर खेळतात. मुले मैदानावर खेळतात.
खेळतात या शब्दाने या वाक्याचा अर्थ पूर्ण केलेला आहे, म्हणून या वाक्याला, या खेळतात या शब्दाला काय म्हणतात? क्रियापद म्हणतात. नभा चित्र काढते. नभा चित्र काढते. नभा चित्र काढते. आता नभा चित्र आपल्याला काहीच बोध होत नव्हता, याचं वाक्य म्हणजे अर्थ बोध होत नव्हता, वाक्य नव्हतं हे. मग नभा चित्र काढते, काढते या शब्दाने काय झालं? या वाक्याचा अर्थ पूर्ण झाला आणि आपल्याला क्रियापद मिळालं. तर या वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे मग? काढते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, शब्दसमूहाचे वाचन करताना कोणती क्रिया झाली हे समजत नाही, ती अपूर्ण आहे जेव्हा असं वाटतं ना, तेव्हा त्याच्यात क्रियापद नसतं आपल्याला. म्हणून वाक्याचा अर्थ बोध झाला पाहिजे, आपल्याला समजलं पाहिजे का हे वाक्य कोणत्या शब्दाने पूर्ण होतं आणि त्याला क्रियापद असं म्हणतात. जसं आपण हे वेगवेगळे 3 वाक्य पाहिलेले आहेत आणि या शेवटच्या 3 शब्दांनी त्याचं काय केलेलं आहे? अर्थ पूर्ण केलेला आहे. मग अर्थपूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असं म्हणतात. मग तो मध्ये येतो, सुरुवातीला येतो, शेवटी येतो. तर पहा, अजून याच्यावरती एक आपण शेवटचा प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत. उजाडले तेव्हा, एक वाक्य मी या ठिकाणी घेतो. उजाडले उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. सकाळचे 6 वाजले होते. उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. आता या वाक्यामध्ये आपल्याला क्रियापद शोधायचं आहे. मी जसं सांगितलं का आपल्या डोक्यामध्ये फिट बसलेलं असतं. काय बसलेलं असतं? वाक्याच्या शेवटी क्रियापद येतं. बरोबर आहे की नाही? परंतु उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते, या वाक्यामध्ये योग्य क्रियापद कोणते? सकाळचे 6 वाजले होते, वाक्य पहिलं नीट करून घ्या. सकाळचे 6 वाजले होते तेव्हा उजाडले. पहा, उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. तर या वाक्यामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण केलेला आहे या शब्दाने, उजाडले या शब्दाने. म्हणून याचं क्रियापद या ठिकाणी आहे उजाडले. उजाडले हे सुरुवातीला आलेलं आहे. वाक्याचं क्रियापद वाक्याच्या शेवटीच येतं असं नाही. वाक्याच्या सुरुवातीला सुद्धा येऊ शकतं, वाक्याच्या मध्ये पण येऊ शकतं. बरोबर आहे की नाही? तर पहा, याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जातात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी कार्यात्मक व्याकरण शब्दांच्या जाती याच्या माध्यमातून नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद जे तुमचं वर्षाच्या सुरुवातीला झालं होतं, त्याच्यावरती थोडी थोडी रिव्हिजन आपली या ठिकाणी झालेली आहे. या माध्यमातून बोर्डाच्या परीक्षेला 2017 पासून जे काही प्रश्न आले त्यावरती देखील आपण अभ्यास केलेला आहे. तर या सर्व घटकांसाठी तुम्हाला इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. त्याच्यानंतर येत्या 27 तारखेला देखील जिल्हा परिषदेचा सराव पेपर आहे. त्यामध्ये नक्कीच तुम्हाला या सर्व घटकांचा आणि सर्व तज्ञ मार्गदर्शकांनी शिकवलेल्या घटकांचा उपयोग होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी मला जी 2 दिवस मार्गदर्शन करण्याची संधी दिली त्याबद्दल विस्तार अधिकारी आदरणीय कारले मॅडम, शिक्षणाधिकारी पाटील साहेब, गट शिक्षणाधिकारी जाधव साहेब, तसंच तंत्रस्नेही मित्र योगेश पवार यांचे देखील मी आभार मानतो. आणि आजचा क्लास या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.